नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण उडीद वडे कसे बनवायचे हे पाहणार आहोत। या ठिकाणी 2 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता ही स्वच्छ धुतलेली डाळ 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत। उडीद वडे बनवणार म्हटल्यानंतर सांबर तर हवेच ना। या ठिकाणी अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ घेऊन त्यामध्ये हळद आणि जिरे घालून 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊयात। पहा, या ठिकाणी आपली उडीद डाळ देखील छान भिजलेली आहे। अगदी हाताने सहज मोडली जाते। आता आपण ती स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेऊयात। डाळ बारीक करताना पाण्याचा वापर अगदी कमी करायचा आहे। जास्त पाणी वापरल्यास उडीद वडे जास्त तेलकट होतात। पाहू शकतात या ठिकाणी ही डाळ किती छान वाटली गेली आहे। आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने सर्व वाटून त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि ते सर्व मिक्स करून घेऊ। या ठिकाणी डाळ वाटताना पाण्याचा वापर कमी केल्यामुळे पीठ अगदी घट्ट झाले आहे। यामुळे आपल्याला वडे करताना ते हाताला चिकटणार नाही। आता सांबर बनवण्यासाठी एका कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये मोहरी, जिरी घालून घेऊयात आणि ती छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेला लसूण घालून तो देखील छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात। आता यामध्ये आपण छोटा पाव चमचा इतका हिंग घालून घेऊयात। त्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालून तो देखील सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घेऊ। पहा, कांदा छान परतला आहे। आता यामध्येच आपण उभे चिरलेले टोमॅटो घालून ते देखील छान मऊ होईपर्यंत परतून घेऊयात। पहा, कांदा आणि टोमॅटो छान परतला आहे। आता त्यामध्ये पाव चमचा हळद, सांबर मसाला, लाल तिखट घालून घेऊयात। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। आता हे छान परतून घेऊयात। मसाला छान परतून झालेला आहे। आता यामध्ये शिजवलेली डाळ घालून घेऊयात।
बारीक चिरलेली कोथिंबीर देखील सांबरमध्ये आपण घालून घेऊयात। पाच ते 10 मिनिट हे सांबर मीडियम फ्लेम वरती छान उकळल्यानंतर ते एका बाउल मध्ये काढून घेऊयात। आपण आता उडीद वडे करूयात। तेल तापलेले आहे। आता हाताला पाणी लावून पीठ घेऊन ते हातावरती बोटाने मधोमध एक बारीक होल करून तेलामध्ये सोडायचे आहे। हाताला पाणी लावल्यामुळे पीठ हाताला चिकटत नाही। तर याच पद्धतीने आपण सर्व उडीद वडे करून घेऊयात। उडीद वडे कढईला चिकटणार नाहीत यासाठी सतत हलवायचे नाही आणि तेल तापताना त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकायचे। त्यामुळे उडीद वडे तेलकटही होणार नाहीत आणि चवीलाही छान लागतात। पहा, या ठिकाणी आपले वडे छान तळलेले आहेत। आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आणि याच पद्धतीने उरलेले सर्व वडे तयार करून घेऊयात। पहा, किती छान झालेत आपले उडीद वडे। तुम्ही पाहू शकता त्याचा आवाजही किती छान येतोय, अगदी कुरकुरीत। पहा, अगदी
छान झाले आहेत उडीद वडे। आता हे तुम्ही सांबार सोबत किंवा चटणी सोबत देखील खाऊ शकता। रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, ही रेसिपी नक्की ट्राय करा। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।